Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नाही असं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगवेगळे मला वाटतं त्या मत व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रवाहामुळे तो डायल्यूट होत गेला. आता माझी सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येत आहे, किती कशा पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला, हे असं चुकीचं होतं, ते बरोबर होतं, योग्य नाही, ते योग्य आहे, ठीक आहे ना. मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या 3-4 वर्षाच्या सगळ्या तुम्ही ज्या जी मतं व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं का, नाही मिळालं. शेवटी अपयशी पदरात पडला आपल्याला. आता एक निदान जो निर्णय 16% मान्य देवेंद्रजींनी घेतला आरक्षण देण्याचा 14-19 मध्ये, तो उच्च न्यायालय पण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला. आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घालवलं आरक्षण. मग त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठंतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता, त्याला उघडं पाडायला पाहिजे होतं. असं काही घडलं दिसत नाही. आणि 10% आरक्षण मग नंतर महायुतीने दिलं. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आता सुदैवानं सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे, अंमलबजावणी सुरू आहे. मला वाटतं खरं ह्या सगळ्या याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी ह्या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं. आपला एक मराठी बांधव जरंगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं, त्यानं यश आलं. सरकार एक निमित्त असतं, परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे.